आज के वीडियो में हम देखने वाले अगेन द कंटिन्यूएशन ऑफ व्हाट वी लेफ्ट इन आवर प्रीवियस वीडियोस. सो वी आर लुकिंग इनटू नाउन्स अँड द नुएन्सेस इन इट. म्हणजे आपण काय करतोय की नाउन्स तर आपण म्हणजे ट्रेडिशनली जसं शिकवतात तसं तर आपण शिकणारच आहोत. आणि तसं जर शिकायचं असेल, एक डेडिकेटेड बॅच हवी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. एंडला मी व्हिडिओच्या शेवटी मी कॉन्टॅक्ट नंबर माझा दिलेला आहे आणि तोच कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पण शेअर करेन. तर ऑल दोज हु आर इंटरेस्टेड इन हॅव्हिंग अ डेडिकेटेड बॅच रिगार्डिंग इंग्लिश, सो प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाउन्स. आता काही नाउन्स फार ट्रिकी आहेत, कळत नाही आणि कळत नाही कॅन्डिडेट्सला की नक्की याचं उत्तर काय असणार आहे. आणि बँकिंग एक्झाम झाल्या किंवा कोणत्याही एक्झाम झाल्या, एक्झामिनर काय करतो की मुद्दाम त्याच टॉपिकवरती किंवा त्या कॉन्सेप्टवरतीच एरर डिटेक्शनचा क्वेश्चन तुम्हाला देतो. तर आता आपण इथे जसं तुम्हाला दिसतं की दीज न्यूज आर डिसअपॉइंटिंग. आता आपण इथे कॉन्सन्ट्रेट करतो काही नाउन्स जसे की न्यूज. आता काही नाउन्स कसे असतात की ते दिसताना किंवा उच्चार केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते आहेत सिंग्युलर किंवा प्लुरल. आता जसं आपण इथे बघतो की द न्यूज आर डिसअपॉइंटिंग. आता न्यूज जे आहे, आता जनरली काय होतं की आपण कोणताही नाउन घेतला, फॉर एक्झाम्पल आपण इफ वी टेक सिटी, सिटीचा आपण काय करतो, सिटीज करतो, बरोबर, ठीक आहे ना. किंवा बॉय घेतला तर आपण बॉयचं काय करतो, बॉईज करतो. म्हणजे आपण करतो काय, तर IES लावतो, एस लावतो किंवा ES लावतो, ठीक आहे ना. तर आपल्याला इथे काय करायचं आता आपण बघूयात. न्यूज जे आहे, इट्स अ व्हेरी वी कॅन से इट्स अ ट्रिकी नाउन. ट्रिकी नाउन वाय, बिकॉज दिस मे साउंड, or let's say that this sounds plural. ठीक आहे ना. तर न्यूज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे बातम्या, ठीक आहे ना. जेव्हा आपण न्यूज म्हणतो तेव्हा असं वाटतं की अरे न्यूज हे प्लुरल आहे, पण तसं नाही आहे. ऍक्च्युअल इंग्लिशमध्ये काय आहे की न्यूज इज कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर, साऊंड्स प्लुरल बट इट इज सिंग्युलर, बट इट इज सिंग्युलर इन नेचर. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा तुम्ही. दिस कॉन्सेप्ट इज गोइंग टू हेल्प यू अलॉट. सम नाउन्स साऊंड what plural but they are singular in nature. मग सिंग्युलर आहे, सिंग्युलर नाउन जर असेल तर इट विल ऑलवेज कोलॅबोरेट विथ अ सिंग्युलर, इट विल ऑलवेज कोलॅबोरेट विथ अ सिंग्युलर वर्ब. ठीक है ना. सिंग्युलर नाउन हमेशा सिंग्युलर वर्ब के साथ जाएगा. सो दीज न्यूज आर डिसअपॉइंटिंग. आता मी पूर्ण क्वेश्चन नाही दिलेला इथं, कॉन्सेप्ट समजावी म्हणून फक्त अर्धवटच सेंटेन्स दिलेलं आहे ना. इट कॅन बी एनिथिंग. ठीक आहे. असेच प्रश्न येणार नाही तुम्हाला, तुम्हाला एक असं लांबलचक क्वेश्चन सेंटेन्स येणार आहे तिकडे, म्हणजे एक सेंटेन्स येणार आहे जे मोठं असतं आणि त्याच्यामध्ये आपण कॅन्डिडेट्स काय होतात ना की इकडे तिकडे एरर फाइंड आउट करायचं बघतात, पण ऍक्च्युअल एरर कुठे असतो, तुमच्या कॉन्सेप्टमध्ये असतो. सो दीज न्यूज आर डिसअपॉइंटिंग. न्यूज काय, साऊंड्स प्लुरल बट इट इज सिंग्युलर. सिंग्युलर आहे तर आर येणार आहे का, आर येणार नाही. त्याच्या जागी काय पाहिजे, इज. सो द न्यूज, दीज न्यूज आर डिसअपॉइंटिंग हे होणार आहे का, नाही. इट विल बी दिस न्यूज इज डिसअपॉइंटिंग. आता दीज जे आहे हे पण तुमचं चुकलेलं आहे. ठीक आहे ना. तो ऍक्च्युअली एवढा पार्ट मध्ये तुमचा एरर आहे. दिस पार्ट विल बी डिटरमाइंड और गिवन अ नेम लाईक ABCD, म्हणजे काही नाव त्या पार्टला दिलेलं असू शकतं. तर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं की न्यूज जरी प्लुरल असेल तरी ते प्लुरल नसून सिंग्युलर आहे आणि इट विल ऑलवेज गो विथ अ सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह अहेड. ओके. नाउ look at some of these nouns. For example, mathematics, physics, politics, economics, statistics, ethics. आता यांना मी काय नाव दिलं, आता यांना मी इथे नाव दिलं तर ICS सब्जेक्ट्स. मग ICS म्हणजे काय, म्हणजे ज्यांच्या एंडला ICS. अगेन द सेम कॉन्सेप्ट. ICS आल्यानंतर काय वाटतं आपल्याला, कारण का आपल्याला जनरली सवय झालेली असते SES आणि IES लावायची. त्यामुळे जेव्हा नाउनच्या शेवटी SES IES येतात तर जनरली कॅन्डिडेट्सला वाटतं की हे प्लुरल आहे. ठीक आहे ना. जनरली कॅन्डिडेट्सला वाटतं की हे प्लुरल आहे, पण ते आहे का तसं, तर इट इज नॉट. पण याच्यामध्ये पण आता दोन कॉन्सेप्ट आहेत. ठीक आहे ना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मॅथमॅटिक्स, फिजिक्स, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, एथिक्स हे जे आहेत, when considered as subject, when considered as subject, they will be
कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर. ठीक आहे ना. सो वेन कन्सिडर्ड ॲज सब्जेक्ट दे आर कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर नाउन्स. सिंग्युलर नाउन आहे म्हटल्यानंतर काय होणार, सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. दुसरा कॉन्सेप्ट काय येतो याच्यामध्ये की वेन नॉट कन्सिडर्ड as subject they are considered as plural. आणि तेव्हा ते काय होणार, एक प्लुरल वर्बशी असोसिएट होते. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, की फिजिक्स, पॉलिटिक्स, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक जे पण सब्जेक्ट्स आहेत जे ICS किंवा एस मध्ये एंड होतात, त्यांना आपण जेव्हा सब्जेक्ट म्हणजे जेव्हा विषय शाळेत, कॉलेज, कोणत्याही युनिव्हर्सिटी, कोणत्याही याच्यामध्ये जेव्हा आपण सब्जेक्ट म्हणजे विषय म्हणून त्यांना जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा सिंग्युलर नाउन म्हणून कन्सिडर केलं जातं. अर्थातच सिंग्युलर नाउन असेल तर सिंग्युलर वर्बशीच जाऊन ते ऍग्री होणार आहे. पण जेव्हा आपण त्यांना सिंग्युलर नाउन म्हणून कन्सिडर करत नाही किंवा सिंग्युलर सब्जेक्ट कोणत्याही याचा सब्जेक्ट न कन्सिडर आपण जर करत नसो तर तो नाउन प्लुरल कन्सिडर केला जातो आणि प्लुरल नाउन हा कायम प्लुरल वर्बशीच जाऊन ऍग्री करतो. ठीक आहे, आय थिंक कॉन्सेप्ट कळलेली असेल. नसेल कळली तर स्टिक टू द व्हिडिओ, एक्झाम्पलने आपण बघूयात. आता सेम हेडिंग सेम आहे. आता दोन सेंटेन्सेस की मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की अर्धवट सेंटेन्सेस मी घेतलेले आहेत, पूर्ण सेंटेन्सेस घेतले नाहीत, कारण का पुढचा पार्ट जो आहे तो एवढा गरजेचा नाही इथं. ठीक आहे ना. सो मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट. आता पहिला सेंटेन्स जो आहे मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट, आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातोय का? ठीक आहे ना. इट इज कन्सिडर्ड ॲज अ सब्जेक्ट. तर उत्तर आहे हो. इन दिस केस इट इज अ सब्जेक्ट. हा एक युनिव्हर्सिटी, कॉलेज, शाळेमधला हा सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो. जेव्हा सब्जेक्ट म्हणून, विषय म्हणून कन्सिडर केला जातो तेव्हा मॅथमॅटिक्स काय होणार आहे? ऑब्वियसली बात है की वो बनेगा सिंग्युलर. जर तो सिंग्युलर नाउन कन्सिडर केला जातोय तर तो सिंग्युलर वर्बशी जाऊन ऍग्री होणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे पहिला सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे. दुसरं जे आहे की माय मॅथमॅटिक्स आर वीक. आता माय मॅथमॅटिक्स, आता इथे हा सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातोय का? सॉरी, माय मॅथमॅटिक्स इथे हा सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातोय का? इज इट अ सब्जेक्ट ओव्हर हियर? द आन्सर इज नो, इट इज नॉट अ सब्जेक्ट. ठीक आहे ना. हा इथे सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जात नाहीये. तो माय मॅथमॅटिक्स आर वीक म्हणजे इथे म्हणायचं काय ऑथरला, किंवा इथे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स मध्ये म्हणायचं काय? इथे म्हणायचं की मॅथमॅटिक्स म्हणजे कॅल्क्युलेशन. ठीक आहे ना. इथे कॅल्क्युलेशन म्हणजे वजाबाकी, बेरीज वगैरे जे काय असेल तर जेव्हा इथे काय होतं, इथे सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जात नाही. जर तो सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जात नाही, इथे कॅल्क्युलेशन जर आहे तर हा सिंग्युलर कन्सिडर केला जाणार आहे का? थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं, हवं तो व्हिडिओ मागे जाऊन पुन्हा पहा, की इथे कन्सिडर केला जात नाहीये तो ऍज अ सब्जेक्ट. तो इट इज नॉट अ सब्जेक्ट. तो इथे काय होणार आहे, मॅथमॅटिक्स जो आहे तो प्लुरल नाउन म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. काय कन्सिडर केला जाणार आहे? प्लुरल नाउन. आणि प्लुरल नाउन असेल तर तो प्लुरल वर्बशीच जाऊन जुडणार आहे, हो की नाही? त्यामुळे दुसरा सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. अँड दिस विल हॅपन विथ मेजॉरिटी ऑफ द सब्जेक्ट्स और मेजॉरिटी ऑफ द नाउन्स एंडिंग इन ICS. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की बाबा तिकडे तो सब्जेक्ट विषय म्हणून काम करतोय का विषयाच्या पलीकडे जाऊन काम करतोय? जर विषय म्हणून काम करत असेल तर सिंग्युलर नाउन, सिंग्युलर वर्ब. विषयाच्या पलीकडे जाऊन काही वेगळं काम करत असेल जसं इथे मॅथमॅटिक्स करतोय तर तेव्हा तो सिंग्युलर नाउन कन्सिडर केला जाणार नाही, म्हणूनच तो सिंग्युलर वर्बशी जोडणार नाही. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट कळली असेल. चलो आगे बढ़ते. आता बघा इथे पॉलिटिक्स डॅश अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता इथे वाक्य काय म्हणते की पॉलिटिक्स हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. बरोबर, म्हणजे काय? विषयाशी निगडित आहे, म्हणजे विषय म्हणून कन्सिडर केला जातोय. सब्जेक्ट स्कूल सब्जेक्ट म्हणून कन्सिडर केला जातोय. इथे काय येणार? सिंग्युलर वर्ब येणार की पॉलिटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ठीक आहे ना. हिज पॉलिटिक्स डॅश डर्टी. तो जो पॉलिटिक्स करतोय त्याच्या ज्या पॉलिसीज आहेत, त्याचं जे गव्हर्नन्स आहे किंवा त्याचे जे व्हॉट वी कॅन से पॉलिटिकल इंटेन्शन्स आहेत. आता इथे हा सब्जेक्ट आहे का? नो, इट इज गोइंग बियॉन्ड सब्जेक्ट. इट इज गोइंग बियॉन्ड सब्जेक्ट. त्यामुळे इथे कन्सिडर केला जाईल का सिंग्युलर? नाही. मग इथे काय कन्सिडर केला जाणार आहे? इथे इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ प्लुरल नाउन. आणि प्लुरल नाउन असेल तर इथे
प्लुरल वर्ब आला पाहिजे. सो हिज पॉलिटिक्स आर डर्टी आणि पास्ट मध्ये असेल तर वर डर्टी. आलंय लक्षात? चलो आगे बढ़ते हैं. आता पेन अँड प्लेलिस्ट. आता पुन्हा लक्ष द्या. अगेन आता आपण बघितले सब्जेक्ट्स, ठीक आहे ना. आता आपण बघतोय डिझीजेस. आता काही डिझीजेस आहेत जसं मिझल्स, मम्प्स, रिकेट्स, शिंगल्स, ठीक आहे ना. आता हे सुद्धा डिझीजेस काय आहेत, हे एस मध्ये एंड होतात. मिझल्स एस नी एंड होतोय, मम्प्स एस, रिकेट्स, शिंगल्स हे सगळे एस नी एंड होतात. त्याच पॅटर्न वरती आपल्याकडे काही गेम्स आहेत जसे की बिलियर्ड्स, ठीक आहे ना. तुम्हाला माहिती असेल बिलियर्ड्स काय असतं, किंवा ऍथलेटिक्स, ऑलिम्पिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल ऍथलेटिक्स, यूज अँड बोल्ट वगैरे. जिम्नॅस्टिक्स अगेन एंडिंग इन ICS, ठीक आहे ना. थोड्याच वेळापूर्वी हा कॉन्सेप्ट सांगितला होता. आणि डार्ट्स, ठीक आहे ना, डार्ट्स आपण मारतो ना. तर ते असे हे काही गेम्स आहेत, बिलियर्ड्स, ऍथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स किंवा डार्ट्स, किंवा काही डिझीज आहेत मीझल्स, मम्प्स, रिकेट्स, शिंगल्स सगळे एंड होतात कशामध्ये, एस मध्ये. त्यामुळे पटकन आपल्याला एक तर वेळ कमी असतो, प्रेशर असतं, तर त्याच्यामध्ये मुलांचं काय होतं, कॅन्डिडेटचं काय होतं की सेंटेन्स वाचतात आणि तेव्हा त्यांना असं वाटतं की यार मिझल्स आहे. ते काय म्हणतात ना, आपलं एक ब्रेन कंडिशनिंग तसं झालेलं असतं की यार मिझल्स आहे म्हणजे एस आलाय म्हणजे प्लुरलच असावं. पण तसं नाही. हा काय, हा एक रोग आहे, एक डिझीज आहे, किंवा काय गेम आहे. बिलियर्ड्स काय गेम आहे. बिलियर्ड्स एस नी एंड होते पण तो आहे तर एकच गेम ना. आले का लक्षात? त्यामुळे इवन इफ दीज नाउन साऊंड प्लुरल, दे आर व्हॉट, दे आर ऑल सिंग्युलर नाउन्स. काय आहे ते, सिंग्युलर नाउन्स आहेत. जरी एस मध्ये असते तरी सिंग्युलर नाउन्स आहेत. जर सिंग्युलर नाउन्स असतील तर ते कोणाशी अग्री होणार आहेत, व्हेरी सिंपल, इट इज दे आर गोइंग टू अग्री विथ सिंग्युलर वर्ब्स. द पॉइंट. चलो तो आगे बढ़ते and let's look at some of the example sentences. Measles have broken out in the city. ठीक आहे ना. Again I have taken a shortened sentence. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला मोठं सेंटेन्स येणार आहे. सो मीझल्स हॅव ब्रोकन आउट इन द सिटी. आता काय होतं, एक्झाम प्रेशर, जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की एक्झाम प्रेशर असेल तर नाही डोकं चालत. पण याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे की एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. मीझल्स थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं, मीझल्स काय एक डिझीज आहे. इट इज व्हॉट, इट इज सिंग्युलर काउंट, और लेट अस से इट इज अ सिंग्युलर नाउन. ठीक आहे ना, सिंग्युलर नाउन आहे. मग हॅव काय करतो इथं, हॅव येणार आहे का, हा फर्स्ट पर्सन आहे का, नाही. आपण फर्स्ट पर्सन साठी हॅव वापरतो किंवा प्लुरल साठी वापरतो. तर मीझल्स हॅव ब्रोकन असं येणार आहे का, द आन्सर इज नो. मीझल्स हॅज ब्रोकन आउट इन द सिटी. येते लक्षात. लेट्स गो टू द नेक्स्ट वन, बिलियर्ड्स. आत्ताच आपण बघितलं की बिलियर्ड्स जरी एस मध्ये एंड होतंय तरी ते आहे काय, ते सिंग्युलर नाउन आहे, एका खेळाचं नाव आहे ते सिंग्युलर. ठीक आहे ना. तो बिलियर्ड्स आर नॉट प्लेड बाय मेनी असं होईल का, नाही. बिलियर्ड्स इज नॉट प्लेड बाय मेनी, किंवा पास्ट मध्ये गेला तर बिलियर्ड्स वॉज नॉट प्लेड बाय मेनी. येत आहे लक्षात. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट कळलेली आहे. लेट्स मूव्ह अहेड. आता काही बुक्स आहेत. आता काय होतं की अरेबियन नाईट्स, आता हे तुम्हाला अख्खा असं, हा एक अख्खा सब्जेक्ट आहे, ठीक आहे ना. आणि हा सब्जेक्ट जे आहे ते एका पुस्तकाचं नाव आहे, अ बुक्स नेम. आता किती पुस्तकं आहेत, एकच पुस्तक आहे ना, एकच पुस्तक आहे. तर इथे आर काय करतं, बुक्स नेम. इट इज वन बुक. जर एक पुस्तक आहे तर ते काय असणार आहे, ते सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर नाउन आहे. मग सिंग्युलर नाउन जर आहे तर इकडे वर्ब प्लुरल काय करतो, त्यामुळे हा वर्ब चुकीचा आहे. इथं वर्ब काय पाहिजे आपल्याला, इज. येत आहे लक्षात. अगेन a very easy question, easy to tackle, but under pressure candidates many a time falter. I hope तुम्हाला कळलेला. Let's move ahead. Yes, a very important concept, or related to the same concept, or related to our today's topic. अब confusion होता है कि इनिंग की समन. आता जे क्रिकेट प्रेमी आहेत, those who watch cricket regularly, you must have come across this word, inning. फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंग, थर्ड इनिंग, फोर्थ इनिंग. पण आपण ते इनिंग म्हणतो का इनिंग्स म्हणतो. आता कन्फ्युजन असं होतं की सिंग्युलर इनिंग, प्लुरल इनिंग्स, आणि समन आणि समन्स. आता यातलं नक्की काय, इनिंग म्हणायचं म्हणजे फर्स्ट इनिंग म्हणजे टेस्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सला 2 इनिंग मिळतात का 2 इनिंग्स मिळतात. आणि जर इंडियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग येते तर इंडियाची पहिली इनिंग्स का पहिली इनिंग. आता इथे कन्फ्युजन होतं. आणि रिसेंटली एक्झाम सेटर्स और पेपर सेटर्स आर युझिंग दीज वर्ड्स मोर ऑफन. आता आपण बघूयात की ऍक्च्युअली याचं काय.
की द फर्स्ट इनिंग्स वॉज वॉश्ड आउट. आता हे सेंटेन्स परत एकदा मी शॉर्ट हँड सेंटेन्सच घेतलेलं आहे. द फर्स्ट इनिंग्स वॉज वॉश्ड आउट. आता इथे बऱ्याच कॅन्डिडेट्सनी काय चूक केली होती की पहिली इनिंग होती ना, म्हणजे पहिली इनिंग होती म्हणजे इथे एस नाही आला पाहिजे, पण तसं नाहीये. आता हा वर्ड जो आहे, हा वर्डच असा आहे इनिंग्स. मग ती एक असो नाही तर अनेक असो, ते इनिंग्सच असणार आहे. त्याचं म्हणजे सिंग्युलर इनिंग आहे आणि प्लुरल इनिंग्स आहे अशी मिसकन्सेप्शन आहे बऱ्याच कॅन्डिडेट्समध्ये. पण तुमची आता ती मी दूर करतोय की द फर्स्ट इनिंग्स हे बिलकुल बिलकुल सही है. दिस वन इज करेक्ट. येतं लक्षात. मुलांनी काय केलं होतं, इनिंग्स आहे म्हणून पहिलीच इनिंग्स आहे म्हणून इथे एरर मार्क केला होता, पण ते तसं नाहीये. फर्स्ट असू, सेकंड असू किंवा मल्टिपल असू, इनिंग्सच असणार आहे ते. काय येतं लक्षात. सेम गोज विथ समन्स. अ समन्स वॉज सर्व टू हिम. समन्स म्हणजे एक ऑफिशियल ऑर्डर वगैरे आपण असं म्हणू शकतो, एक ऑफिशियल ऑर्डर, or we can say official notice. ठीक आहे ना. A summons was served to him. Generally it is used in the court of law. So summons were served to him. आता summons, आता वर काय करतं इथे, ठीक आहे ना. इथे वरची गरज आहे का, नाही का, कारण का सेम लॉजिक. समन्स जे आहे अगेन इट इज कन्सिडर्ड एज सिंग्युलर, तर समन्स इज सर्व्ड. आलंय लक्षात. लेट्स मूव्ह अहेड. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की जर तुम्हाला एक डेडिकेटेड बॅच वगैरे जर हवी असेल किंवा तुम्ही इच्छुक असाल जर शिकण्यासाठी पूर्ण इंग्लिश, तर प्लीज कॉन्टॅक्ट ऑन दीज टू गिवन नंबर्स. आयदर तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. हे सेम नंबर्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिसतील. ठीक आहे. सो ऑल दोज हु आर इंटरेस्टेड इन लर्निंग, प्लीज कॉन्टॅक्ट अस. टिल देन कीप स्टडिंग and keep revising. Thank you so much. Jai Hind.